मासवडी करणार आहे. आता बेसन पीठ टाकलंय, वैरायला लागली. बरोबर करायचे. रशासाठी कांदा भाजायला ठेवलाय बघा चुलीत. काय काय टाकलंय जयश्री? गरम मसाला, हा, खोबरं, लसूण, शेंगदाणे भाजून, पांढरं तीळ भाजून, कारळ्याचा कूट, कोथिंबीर सगळं मिश्रण एकत्र बारीक वाटून घेतले. मीठ घातले, थोडेस कलरसाठी बेडगी पावडर टाकली, तांबडी मिरची टाकली, तिखट, एक वाला कपडा घेतला, हाताला जरा तेलाचा हात घेतलाय. असं चपाती सारखं बारीक असं पसरून घेतलंय. असं असं पसरून झालं की मग जेवढी एका वेग घडी करायची. बघा एक मासवडी तयार झाली. आणि अशी त्रिकोण कापायचे, जसं आपण माशाचे कसे असतात तुकडे त्या पद्धतीने त्याला आकार द्यायचा. हे बघा मासवडी तयार. खायची का तुला? स्वयंपाकाला जाणार. मासवडीच्या रशाला लागणारं साहित्य बघा: भाजलेला कांदा, आलं, कोथिंबीर, खोबरं आणि लसूण. आता हे सगळं वाटून छान छान त्याचा रस्सा बनवायचा. रस्सा बनवायला टाकला मसाला. मीठ टाकले, मसाला टाकला, मीठ टाकलं. परतून झालाय मसाला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आता आमटी बनवायची त्याची. मासवडी खायला अर्धी भाकरी द्या, या जेवायला.